श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो होतो आमच्या गावातील महादेवाच्या मंदिरात. जाता जाता रस्त्याने हे जास्वंदाच्या पांढऱ्या फुलाचं झाड होतं, तिथून थोडीशी फुलं तोडली. त्यानंतर आलो रस्त्याला आणि इकडचं वातावरणही खूप छान झालं होतं, कारण पाऊस पडून गेला होता. रस्त्याचे थोडे हाल होते, माझं वातावरण खूपच छान होतं. त्यानंतर मंदिरात पोहोचलो, जाताना दर्शन घेतलं आणि त्यानंतर घंटा वाजून देवाला सांगितलं की आम्ही आलो. आता मी सांगितलं म्हटल्यावर आरुने सांगायलाच पाहिजे, म्हणून तिला ही घंटा वाजवायला घेतली. त्यानंतर मध्ये गेल्यावर नंदी महाराज होते, त्याचं दर्शन घेतलं. खूप सुंदर आहे. या मंदिरात आम्ही लहानपणी खूप यायचो. आम्ही न चुकता दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचो. कितीही पाऊस असो, ऊन असो, आम्ही जायचो म्हणजे जायचोच. खूप साऱ्या आठवणी आहेत या मंदिराच्या. आम्ही दोघी तिघी मैत्रिणी होतो, कोणताही सोमवार न चुकवता आम्ही दर सोमवारी पाया पडायला जायचो. आता गेले ते दिवस. त्यानंतर आता आम्ही पूजा वगैरे केली. त्यानंतर आज माझा पर्सनल कॅमेरामॅन माझ्यासोबत होता, ते म्हणजे माझी बहीण. नंतर तिनेही पूजा करून घेतली आणि ती आरूलाही शिकवत होती कसे पाय पडायचं कसं नाही. ही दोघीही कुठेही गेल्या तर त्यांचं तेच चालू असतं, ही हिला शिकवते, ती तिला शिकवते. त्यानंतर बाहेर आलो, नंदी महाराजांच्या पाया वगैरे पडलो. तिथे बाकीचेही काही देव होते, त्यांच्याही पाया पडलो आणि मग नंतर अर्ध प्रदक्षिणा घालून पूर्ण केली. तर मी पूर्ण केली म्हणल्यावर आरूनेही पूर्ण करायलाच हवी, म्हणून तिनेही केली, या बाकीच्यांनीही केली. त्यानंतर हिने नंदी महाराजांसोबत थोड्या गप्पा मारल्या. त्यानंतर बाहेर आलो, परत तिथे पाय पडलो आणि तिथे वातावरण इतकं छान झालं होतं, संध्याकाळची वेळ होती त्यामुळे. आणि मग तिथं बाकडं टाकलेली होती, त्या बाकडावर बसून थोडेसे फोटोज व्हिडिओज घेतले आणि मग घरी निघालो. तेवढं तिथे एक मस्त असं चाफ्याचं झाड होतं. ते झाड आणि फुले बघितल्यावर कोणाचंही मन त्याच्याकडे आकर्षित होईल असं ते झाड होतं. त्यामुळे मस्त थोडीशी फुलं तोडून घेतली, थोडासा पोरकटपणाही केला. त्यानंतर सूर्यास्त होता आणि असं घरी आलो. थँक्यू फॉर वॉचिंग.